सागर तांदळे चढाईसाठी सुरुवातीला सागर ज्याने काल लगातार आपल्या वैयक्तिक जोरावरती खऱ्या अर्थाने या सेमीफायनल मध्ये धडक मारण्याचं स्वप्न काल काही प्रसन्न या संघाचं पूर्ण केलं, तोच सागर आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत। आता मात्र केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल यांच्या वतीने ज्याच्या चढाईमध्ये एक जबरदस्त चैतन्य असा हा आर्यन फुटक चढाईसाठी आहे। अतिशय जबरदस्त खेळाडू आहे, इतिहास रचणारी कामगिरी नाकारता येत नाही, इतकं सुंदर असं चढाई करणारा आर्यन फुटक या वेळेला मात्र अतिशय शांत आणि संयमी खेळी करतोय आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत। आमच्या या क्रीडा नगरीवरती केदारनाथ आशीर्वाद मधून खेळणारा अतिशय देखणा असा आणि सर्वांची मनं जिंकणारा नितीन उर्फ पांढऱ्या या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, मी मंडळाच्या वतीने नितीनचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि कालकाईच्या वतीने या ठिकाणी संजय चढाईसाठी आहे, अतिशय सुंदर अशी चढाई संजय याची। आता मात्र मिथिलेश, ज्याला या कंपनीचा जादूगार संबोधला जातो, हाच मिथिलेश अतिशय जबरदस्त धारदार अशी वाखाणण्यासारखी चढाई करणारा मिथिलेश या वेळेला मात्र नक्कीच उत्तम कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम आपल्या संघासाठी मिथिलेश कायमस्वरूपी करत असतो। पण एक सुंदर क्षेत्ररक्षण कालपासून ज्याचं मनोबल उंचावलेलं आहे असा कालकाई प्रसन्नाचा संघ अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करतो का आपण पाहायचंय। दरम्यान रोहन गोरके चढाईसाठी दोरड्याचा बजर वाजला जातोय रोहनसाठी। एक उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण केदारनाथ अंबतखोल या संघाचं असतं। या संघामधून या वेळेला मात्र रोहनला नक्कीच पकडण्याचं धाडस होतंय केदारनाथ अंबतखोल या संघाकडून। आर्यन पुन्हा एकदा तो स्पीड तीच पळता संभाव्य अंबतखोल एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तोच आर्यन। या वेळेला मात्र ऍडव्हान्स सेकंड राजेश गांगरकर याचा मात्र खूप घाई केली जाते राजेश कडून आणि पुन्हा एकदा एक गुण अंबतखोल या संघाच्या चमू मध्ये जोडला जातोय। 3-0 अजूनही कालकाई प्रसन्न कुशल या संघाला सुरुवात करायची आहे। पण कालचा लेखाजोखा आपण जर पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये मानाई तळवडे या संघासमवेत खेळताना फक्त आणि फक्त कालकाई प्रसन्न या संघाकडे 2 गुण आणि विरुद्ध संघाकडे जवळजवळ 12 गुणांची कमाई होती। पण सागर खवळल्यानंतर या खेळाचा पूर्णपणे नक्षा पलटला, कायापालट केला तो सागर तांदळे यांनी आणि तिथून मात्र हा प्रवास सेमीफायनल मध्ये सुकर फायनल मध्ये दाखल झालेला कालकाई प्रसन्न हा संघ। आता मात्र मिथिलेश ज्यांनी शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचा पहिला आघात जो नवयुवक पाटलेवाडी मैदानावर संपन्न झाला यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आणि खऱ्या अर्थानं आपली ओळख करून देण्याचं काम या ठिकाणी मिथिलेश करण्याचं धाडस संदीप कडून आणि त्याचा पुत्र प्रज्योत कडून केलं जात आहे। पुन्हा एकदा रोहन गोरके चढाईसाठी रोहन सुंदर चढाई करतो। रोहन अतिशय चांगल्या चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतो। जर रोहन पाहिलं तर रोहनचं अतिशय चांगलं असं या ठिकाणी कबड्डी खेळण्याचं हे शस्त्र, जबरदस्त अशी वाखाणण्यासारखी कबड्डी खेळण्याची तयारी केली जाते आणि अखेरकार आपल्या प्रांगणामध्ये रिकाम्या हाताने परत। आता मात्र आर्यन फुटक ज्याच्याकडून खरंच इतिहास रचणारी कामगिरी या मैदानावर नाकारता येत नाहीये, इतकी सुंदर कामगिरी करण्याची तयारी पुन्हा एकदा आर्यन फुटक कडून होते का। एका कोपऱ्यामध्ये विशेष करून लक्ष करतो, पकडण्यासाठी आमंत्रित करतो, कोणत्याही खेळाडूला धाडस होत नाहीये। सुंदर क्षेत्ररक्षण सध्या तरी खेळतोय ते कालकाई प्रसन्न कुशिवडे या संघाचं मध्यरक्षकसाठी संतू आणि रोहन आणि या वेळेला मात्र संतोष डीके चढाईसाठी मजबूत बांधाचा संतोष डुअर डायसाठी या ठिकाणी पाहायचंय। संतोषला गुण मिळणं खूप गरजेचं आहे कारण डुअर डायवर स्वतःवरती जो दबाव असतो हा झटकून टाकायचा असतो। या ठिकाणी आबा मध्यरक्षक आणि पालशेतकर यांना मात्र चित करण्यासाठी नक्कीच पुढे सरसावतो का आणि या वेळेला मात्र आबा ब्लॉक करतोय आणि संतू मात्र मैदानाच्या बाहेर जाणार। कबड्डी खेळात लक्ष खूप तेज असावं लागतं। जर आपलं लक्ष विचलित झालं तर आपल्या बरोबर नक्कीच आघात घडला जाऊ शकतो, दुर्घटना घडली जाऊ शकतो। याचा एक उत्तम नमुना या ठिकाणी आपण संतोष समोर पाहिला आणि आता मात्र पुन्हा एकदा आर्यन फुटक चढाईसाठी सागर
तीच खेळी अतिशय धारदार खेळी, बहारदार खेळी करणं गरजेचं आहे ते कालकाई प्रसन्न कुशिवडेसाठी. आणि दरम्यान आर्यन मात्र अतिशय सुंदर अशी खेळी या ठिकाणी संपन्न करतोय आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत. सुधाकर तांदळे चढाईसाठी मिथिलेशच्या बाजूने आक्रमण वाढवण्याची तयारी दर्शवली जाते. अतिशय सुंदर अशी तयारी दर्शवली जाते. 4 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू आणि या वेळेला संदीप कडून पुन्हा एकदा पकड करण्याचा धाडस. एक गुण पुन्हा एकदा कालकाई प्रसन्न कुशिवडे या संघाकडे जोडला जातोय. आता मात्र 4-2 अशी परिस्थिती. 2 म्हटल्यानंतर विजयश्री खेचून आणणार कोण, 4 म्हटल्यानंतर एका संघाची हार. पण हे मात्र पहिलं सत्र सुरू आहे. या सत्रामध्ये आपल्याला अंदाज बांधता येणार नाहीये, इतके दोन्ही संघ जबरदस्त आहे. आणि खऱ्या अर्थानं कालपासून एक अशी जबरदस्त क्रीडा नगरीवरती आमचे परममित्र आदरणीय रविशेठ लकेश्री यांचं सुद्धा दमदार असं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान आर्यन चढाईसाठी आहे. एक सुंदर चढाई असते आर्यन फुटक्याची आणि याच चढाईनं प्रभावित करण्याचं काम आर्यन कायमस्वरूपी करत असतो. पण दरम्यान या वेळेला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण कालकाई प्रसन्न कुशिवडे या संघाचं. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये, धोका घेण्यास तयार नाहीये. आणि डू ऑर डाय साठी रोहन गोरके पुन्हा एकदा आपलं आक्रमण वाढवताना सुंदर आक्रमण करायचंय. ज्याच्या जोरावरती संघाला समरण्याची दिशा योग्य करायची आहे. पण या वेळेला मात्र पुन्हा पकडण्याचं धाडस केलं जात आहे. केदारनाथ बोनस गुण संपादन करतोय तो रोहन. आणि आता मात्र एक अद्भुत करिश्मा पेश करणारा खऱ्या अर्थानं या कबड्डी खेळावर आपलं पुन्हा एकदा संपूर्णपणे वर्चस्व दाखवणारा मिथिलेश गावडे चढाईसाठी पावलांच्या सहाय्याने घडी टिपण्यासाठी सुंदर असा प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नांना अखेरकार यश येतंय. सुधाकर नावाचा अव्वल मोहरा मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि आता मात्र सागर चढाईसाठी सागर चढाईला असल्यानंतर विरुद्ध संघावरती फक्त आणि फक्त एक संकटमय परिस्थिती आणण्यासाठी सज्ज असणारा असा मजबूत बांध्याचा हा चढाईपट्टू. या ठिकाणी मात्र पाहायचं आपल्याला मध्यरक्षक आबा आणि पालसेतकरला चॅलेंज केलं जात आहे. दरम्यान सागर पुन्हा एकदा रिकाम्या हातानं परत. आर्यन चांगली चपळता आर्यन याच्याकडून दाखवण्यात येते. पाहायचं आर्यनला पुन्हा एकदा पकडण्याचं धाडस कुशिवडे या संघाकडून केलं जातं का, पण तसं घडत नाहीये. आणि आर्यन मात्र पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे चालू असताना शांत आणि संयमी खेळी प्रज्वल टिकेची आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत. आता मात्र पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मिथिलेश गावडे चढाईसाठी आहे. 4 गडी मैदानात एका बाजूला संदीप डिके आणि सागर, विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे प्रज्योत आणि राजेश गांगरकर याच्याकडून. मिथिलेश काउंटडाऊन सुरू होतंय आणि आता मात्र आपल्या प्रांगणामध्ये परत. आता मात्र खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय तो सागर. डोर डायचा बजर वाचला जातोय आणि खऱ्या अर्थानं करू या मरुज्य स्थितीमधून स्वतःला सावरायचंय आणि संघाला सुद्धा योग्य दिशा द्यायची आहे. त्याच सागरकडून या वेळेला मात्र पाहायचंय स्वराजच्या बाजूने आक्रमण वाढवण्याची तयारी दर्शवली जाते. मिथिलेशच्या बाजूने चॅलेंज केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं स्वराज कडून हे चॅलेंज स्वीकारलं जात आहे. गुण मिळतोय तो अंबतखोल या संघाला. सुपाटाकाची परिस्थिती, या परिस्थितीचा फायदा कितपत चांगला उठवला जातो आपण पाहायचंय.
आणि आता मात्र पुन्हा एकदा एक गुण बहाल केला जातोय, कारण ज्याच्याकडे स्पीड आहे, चपळत आहे, याचा फायदा मिळतोय तो आर्यन याला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 8-3 अशी परिस्थिती. 8 गुण केदारनाथ आंबतखोरे या संघाकडे आणि 3 गुणांची केवळ कमाई होतीये ती कालकाई प्रसन्न कुशिवडे या संघाची. या ठिकाणी दुसरं सत्र सुरू होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर काय घडणार, काय बिघडणार, कोण कोणावर पाडणार बारीक या दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाचं प्रदर्शन जो करेल तो मात्र अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज होणार आहे, यात मात्र शंका नाहीये. दरम्यान मिथिलेश पुन्हा एकदा आक्रमण वाढवण्याच्या तयारीने स्वतःच्या प्रांगणामध्ये परत. राजेश गांगरकर चढाईसाठी पाहायचं आपल्या संघाला सावरण्यासाठी एक उत्तम प्रकारची चढाई करतो का आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत. आता मात्र आर्यन बोटक चढाईसाठी 11 नंबर जर्सी प्रदान केलेला आर्यन तोच या वेळेला मात्र प्रज्योतच्या बाजूने आक्रमण वाढवतोय, चॅलेंज करतोय पकडण्यासाठी. कोणत्याही खेळाडूला धाडस होत नाहीये. सुपर टॅकलची परिस्थिती निर्माण झालेली असताना या परिस्थितीचा फायदा कालकाई प्रसन्न या संघाकडून उठवला जातो का आणि अखेरकार आर्यन मात्र यशस्वी होतोय. एक गुण जोडला जातोय तो केदारनाथ आंबतखोरे या संघासाठी. पकड होते ती राजेश गांगरकर याला आणि 1+2 3 गुणांची कमाई होतीये ती केदारनाथ आंबतखोरे या संघाच्या चमूमध्ये. 12-3. मिथिलेश चढाईसाठी एक गुण अलगद बहाल केला जातोय तो केदारनाथ आंबतखोरे या संघाला मिथिलेश साठी. आता मात्र संतोष डिके चढाईसाठी आहे. खेळण्याची तयारी थोडीशी वेगळी, पण या वेळेला मात्र पाहायचं संतोष कडून एखादा गुण जमवण्याची तयारी नक्कीच दर्शवली जाते का. एक चांगलं क्षेत्ररक्षण केदारनाथ आंबतखोरे या संघाचं. संतोषला मात्र पुन्हा एकदा पकडण्याचं धाडस केलं जात आहे ते केदारनाथ आंबतखोरे या संघाचं. मिथिलेश पुन्हा एकदा शांत आणि संयमी खेळी करतोय. कोणत्याही प्रकारची काही गडबड नाहीये. आपल्या संघाची जमेची बाजून ओळखून खेळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिथिलेश कडून केला जातोय. आणि आता मात्र रोहन चढाईसाठी आर्यन. सुधाकर तांदळे चढाईसाठी आहे. डोरडाचा बजर वाजला जातोय तो या 4 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूसाठी. थोडस लक्ष विचलित आहे, याचा फायदा मात्र मिळत नाहीये. 2 गुणांची पुन्हा एकदा कमाई केली जाते. प्रज्योत चढाईसाठी
आणि सुरक्षित आर्यन फुटक पुन्हा एकदा आपलं आक्रमण वाढवण्यासाठी या ठिकाणी मात्र नक्कीच एक चांगल्या खेळानं प्रभावित करण्याचं काम याच आर्यन कडून केलं जातंय आणि एक गुण पुन्हा एकदा जमवण्यात यश मिळतंय आर्यनला. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना प्रज्योत चढाईसाठी या वेळेला प्रज्योतला ब्लॉक करण्यात यश मिळतंय. बोनस मात्र मिळतोय तो काल काही प्रसन्न कुशुडे या संघाला. 21 खेळण्यासाठी सज्ज होतोय तो केदारनाथ आंबतखोल. मिथिलेश या वेळेला मात्र पाहायचंय स्वतःची सुटका कशा प्रकारे करतो. एक सुंदर प्रकारे खेळण्याची तयारी मिथिलेश कडून या ठिकाणी आपण नाकारता येत नाहीये. दरम्यान एक गुण पुन्हा एकदा जोडला जातोय आंबतखोल साठी. सुधाकर तांदळे चढाईसाठी एक गुण आर्यन. चक्रव्यूह रचना या ठिकाणी मात्र संदीप कडून पुन्हा एकदा एक चूक केली जाते. एक गुण पुन्हा एकदा आर्यन साठी बहाल केला जातोय आणि सुधाकर चढाईसाठी एक गुण. मिथिलेश एक गुण. आंबतखोल या संघाकडे 24 गुण आणि कालकाई प्रसन्न कुशुडे या संघाकडे 6 गुण. आर्यन रोहन गोरखे चढाईसाठी आहे. या ठिकाणी मात्र आपली कामगिरी करतोय. मला वाटतं सुपर रेडचं दर्शन या ठिकाणी घडवलं जात आहे ते रोहन गोरखे यांच्याकडून आणि बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो रोहन गोरखे. मिथिलेश पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारे चढाई करणारा मिथिलेश केदारनाथ आंबतखोलला सावरण्याची दिशा योग्य करण्याचं काम मिथिलेश कडून केलं जातं. संदीपच्या बाजूने आक्रमण वाढवतोय पाहायचंय संदीप कडून त्याला पकड केली जाते. सुधाकर पुन्हा एकदा आक्रमण वाढवतोय. या ठिकाणी 3 गडी मैदानात आर्यन पानसटकर आणि या वेळेला मात्र सुधाकर पुन्हा एकदा चॅलेंज करतोय. पकडण्यासाठी आमंत्रित करतोय. कोणत्याही खेळाडूला धाडस होत नाहीये. नक्कीच चांगल्या खेळानं प्रभावित करण्याचं काम करतोय तो सुधाकर आणि आर्यन. आर्यन साठी सुद्धा समान व्यूहरचना रचली जाते. या ठिकाणी कुशुडे या संघाकडून सामना संपण्यासाठी जवळजवळ शेवटची 2 मिनिटे बाकी असताना खूप मोठा फरक आहे. या ठिकाणी 24-10 अशी परिस्थिती निर्माण असताना आर्यन फुटक अतिशय सुंदर चढाई असते ज्याच्यामध्ये चपळता आहे. अतिशय जबरदस्त चढाईनं प्रभावित करण्याचं काम याच आर्यन कडून केलं जातं आणि ते अखेरकार पावलांच्या साह्यानं प्रज्योतला चित करतोय. एक गुण आपल्या केदारनाथ आंबतखोल साठी जोडला जातोय. पुन्हा एकदा रोहन या वेळेला मात्र 1 गुण जमवतोय. आर्यन फुटक
रोहन गोरखे चढाईसाठी आहे. उत्तम प्रकारची चढाई असते. रोहन याची सुपर टाकायची परिस्थिती आणि या परिस्थितीचा फायदा कशा प्रकारे उठवला जातो आपण पाहायचं. पण सुंदर चांगली चढाई रोहन याची एक चांगल्या चढाईला प्रभावित करण्याचं काम केलं जातंय आणि या वेळेला मात्र अँकर होल्ड केला जातोय. रोहन मात्र पकडला जातोय. सुपर टाकायचे 2 गुण. आर्यन